नमस्कार. आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो अनेक डेव्हलपर्सच्या मनात असतो, खास करून जे नवीन आहेत. विषय आहे गिटहब फाउंडेशन सर्टिफिकेशन. अगदी. आणि आपल्याकडे याची माहिती थेट मायक्रोसॉफ्ट लर्नच्या अधिकृत डॉक्युमेंटेशनमधून आलेली आहे. बरोबर. तर आज आपण तेच खोलात जाऊन समजून घेणार आहोत. म्हणजे हे सर्टिफिकेशन काय आहे, कोणासाठी आहे आणि याची तयारी कशी करायची. हो. आणि हे महत्वाचं आहे कारण गिटहब आता फक्त कोड ठेवण्याची जागा नाही राहिलीये. ती एक एक पूर्ण इकोसिस्टम बनलीये. बरोबर. तर मग सुरुवातच तिथून करूया. हे सर्टिफिकेशन नेमकं आहे कोणासाठी? डॉक्युमेंटमध्ये तर बिगिनर लेवल म्हटलंय आणि त्यात ॲडमिनिस्ट्रेटर, डेव्हलपर, डेव्हऑप्स अशी लिस्ट आहे. पण त्यात सोल्युशन आर्किटेक्ट पण आहे. हे जरा विचित्र नाही वाटत? म्हणजे एका आर्किटेक्टला बिगिनर सर्टिफिकेशनची गरज का पडावी? हां, खूपच चांगला प्रश्न आहे. आणि इथेच बिगिनर या शब्दाचा खरा अर्थ समजतो. अच्छा. हो. इथला बिगिनर म्हणजे ज्याला काहीच येत नाही असा नाहीये, तर गिटहब प्लॅटफॉर्मच्या मूलभूत संकल्पनांची पायाभरणी. एक सोल्युशन आर्किटेक्ट तांत्रिकदृष्ट्या कितीही वरिष्ठ असला तरी त्याला टीमसोबत काम तर करावंच लागतं. अगदी बरोबर. डेव्हलपर्सची प्रोसेस काय आहे ते कळल्याशिवाय तो चांगला आर्किटेक्चर कसा बनवेल? तर हे सर्टिफिकेशन पदाबद्दल नाही, तर गिटहब वापरण्याच्या प्रमाणित पद्धतींबद्दल आहे. अच्छा. म्हणजे सगळ्यांना एकाच पातळीवर आणण्याचा हा प्रयत्न आहे. कॉमन लँग्वेज. बरोबर. परफेक्ट. हे पटलं. पण त्याच डॉक्युमेंटमध्ये एक अजून गोष्ट आहे, याची वैधता फक्त 2 वर्षांची आहे. हे जरा कमी नाही का? हा विचार मनात येणं स्वाभाविक आहे, पण यामागे खूप मोठं तांत्रिक कारण आहे. ते काय? गिटहब आता स्थिर नाहीये. ते सतत बदलतंय. दर काही महिन्यांनी नवीन फीचर्स येतात. गिटहब ॲक्शन्स, कोड स्पेसेस, कोपायलट. हो, खरे. 2 वर्षांपूर्वीचं गिटहब आणि आजचं गिटहब यात खूप फरक आहे. ही 2 वर्षांची वैधता आपल्याला सांगते की तंत्रज्ञान थांबत नाही. त्यामुळे तुम्हीही थांबू नका. सतत शिकत राहा. म्हणजे हे सर्टिफिकेशन असं म्हणते की मी सध्याच्या गिटहबसाठी तयार आहे. अगदी. बरं. मग हे तर कळलं की हे कोणासाठी आहे. पण खरी गोष्टच परीक्षेची आहे. म्हणजे परीक्षेत नेमकं काय विचारलं जातं? अभ्यास काय करायचा? बरोबर. आता आपण त्याच्या अभ्यासक्रमाकडे वळूया. यात एकूण 7 डोमेन्स आहेत आणि त्यांचं वजन कसं विभागलंय ना, ते पाहणं खूप इंटरेस्टिंग आहे. हो, मी ते पाहिलं आणि मला एक गोष्ट बघून धक्काच बसला. सगळ्यात जास्त वजन म्हणजे तब्बल 30% हे कोलॅबोरेशन फीचर्सला दिलंय. हो, म्हणजे गिटच्या तांत्रिक कमांड्सपेक्षाही जास्त. असं का? यातच गिटहबच्या यशाचं रहस्य आहे. अच्छा. म्हणजे बघा, आजकाल कंपन्यांना एकटा सुपरस्टार कोडर नको असतो. त्यांना अशी व्यक्ती हवी असते जी टीममध्ये काम करू शकेल. सॉफ्टवेअर एकट्याने बनत नाही, ते टीमने बनतं. बरोबर. इश्यूज, पुल रिक्वेस्ट, कोड रिव्ह्यूज हे सगळं काय आहे? हे टीमवर्क आहे. पुल रिक्वेस्ट म्हणजे काय? तर मी हे बदल केले आहेत, तपासा आणि मगच प्रोजेक्टमध्ये घ्या. हे सर्टिफिकेशन सांगतंय की तुमचा कोड कितीही चांगला असला तरी तो टीममध्ये मांडता आला पाहिजे. म्हणजे हे फक्त कोड कसा लिहायचा हे नाही, तर एकत्र मिळून कोड कसा घडवायचा हे तपासतं. अगदी बरोबर. यानंतर 22% महत्त्व इंट्रोडक्शन टू गिट अँड गिटहबला आहे. जे साहजिक आहे, तो पाया आहे. पण उरलेल्या भागांचं काय? म्हणजे वर्किंग विथ रिपॉझिटरीजला फक्त 8% आणि प्रोजेक्ट मॅनेजमेंटला 7%. हे कमी नाही का? वरवर पाहता कमी वाटू शकतं, पण ते पायाभूत घटक आहेत. रिपॉझिटरी म्हणजे तुमच्या प्रोजेक्टचं घर. ते कसं बनवायचं, क्लोन, फोक कसं करायचं, या गोष्टी महत्वाच्या आहेत. पण त्यावर पूर्ण परीक्षा अवलंबून असू शकत नाही. आणि प्रोजेक्ट मॅनेजमेंट म्हणजे गिटहब प्रोजेक्ट सारखी टूल्स ती दिशा देतात. पण मूळ काम तर कोलॅबोरेशनच आहे. मला तर उरलेले 3 डोमेन्स जास्त आकर्षक वाटतात. कोणते 3? मॉडर्न डेव्हलपमेंट, प्रायव्हसी, सिक्युरिटी अँड ॲडमिनिस्ट्रेशन आणि बेनिफिट्स ऑफ द गिटहब कम्युनिटी. हे 3 डोमेन्स या सर्टिफिकेशनला फक्त एक गिट ट्युटोरियल होण्यापासून वाचवतात. मॉडर्न डेव्हलपमेंटमध्ये काय येतं? त्यात गिटहब ॲक्शन सारख्या गोष्टी येतात. म्हणजे ऑटोमेशन. तुम्ही कोड टाकला की टेस्टिंग आणि डिप्लॉयमेंट आपोआप कसं होईल हे सगळं. डेव्हऑप्ससाठी हे खूप महत्वाचं आहे. आणि सिक्युरिटी? बिगिनर लेव्हलला त्याची खरंच इतकी गरज आहे? खूप जास्त गरज आहे. अनेकदा नवीन डेव्हलपर्स नकळतपणे कोडमध्ये पासवर्ड किंवा API कीज टाकून देतात आणि ते सार्वजनिक करतात. अरे बापरे. हो, याला सिक्रेट स्कॅनिंग म्हणतात. कोणत्या फाईल्स सार्वजनिक करायच्या नाहीत म्हणजे गिट इग्नोर. या मूलभूत गोष्टी आता मस्ट हॅव आहेत. ही एक व्यावसायिक जबाबदारी आहे.
हे सगळं ऐकून आता मला परीक्षेची तयारी कशी करायची हा प्रश्न पडलाय. अभ्यासक्रम तर मोठा आहे. मायक्रोसॉफ्ट काही मदत करतं का? हो, आणि इथेच चांगली गोष्ट आहे, त्यांनी तयारीसाठी खूप चांगली साधनं दिली आहेत. डॉक्युमेंट्समध्ये 2 प्रमुख साधनांचा उल्लेख आहे. एक आहे प्रॅक्टिस असेसमेंट आणि दुसरं एक्झाम सँडबॉक्स. यात फरक काय? दोन्ही तर सरावासाठीच वाटतायत. हो, पण दोघांचा उद्देश खूप वेगळा आहे. प्रॅक्टिस असेसमेंट हे तुमच्या ज्ञानाची चाचणी घेण्यासाठी आहे. म्हणजे मॉक टेस्ट सारखं. बरोबर. ते सोडवल्यावर कळतं की आपला कोणता विषय कच्चा आहे. तर एक्झाम सँडबॉक्स हे ज्ञानाबद्दल नाही, ते अनुभवाबद्दल आहे. अनुभवाबद्दल म्हणजे नक्की काय? सोप्या भाषेत ते एक सिम्युलेटर आहे. परीक्षेचं वातावरण कसं असेल, प्रश्न कसे दिसतील, पर्याय कसे निवडायचे, वेळ कसा दिसेल, या इंटरफेसची सवय लागावी यासाठी. अच्छा, म्हणजे परीक्षेच्या दिवशी गोंधळ उडत नाही. अगदी. तो अनावश्यक ताण कमी होतो. बरं, पण परीक्षेच्या स्वरूपाबद्दल बोलायचं तर ही 100 मिनिटांची प्रॉक्टर्ड परीक्षा आहे. प्रॉक्टर्ड म्हणजे कॅमेरा वगैरे लावून. हो, वेबकॅमद्वारे तुमच्यावर लक्ष ठेवलं जातं. हां, आता ऑनलाईन परीक्षांचा एक मानक भाग झाला आहे. आणि त्यात इंटरॅक्टिव्ह घटक असू शकतात असंही म्हटलंय. म्हणजे काय? म्हणजे लाईव्ह कोडिंग वगैरे? नाही, घाबरण्यासारखं काही नाही. त्याचा अर्थ असा की फक्त MCQ नसतील. कदाचित कोडचा छोटा तुकडा देऊन चूक ओळखायला सांगतील किंवा ड्रॅग अँड ड्रॉप करून कमांडचा क्रम लावायला सांगतील. हे तुमची समज तपासतं. हे बरं आहे. आणि समजा इतकी तयारी करूनही पहिल्या प्रयत्नात नाही जमलं तर? तर काहीच काळजी करायची गरज नाही. त्यांची रिटेक पॉलिसी खूप चांगली आहे. तुम्ही फक्त 24 तासानंतर लगेच पुन्हा परीक्षा देऊ शकता. अरे वा, म्हणजे आत्मविश्वास कमी होत नाही. नाही, उलट चुका सुधारून लगेच दुसरी संधी घेता येते. उत्तम. याशिवाय काही इतर व्यावहारिक माहिती पण आहे, जसं की परीक्षा पियर्सन व्ह्यूवर शेड्यूल करावी लागते. पण एक सूचना त्याने ठळकपणे दिली आहे, जी मला खूपच महत्वाची वाटली. कोणती? परीक्षेसाठी नोंदणी करताना कामाच्या अकाउंटऐवजी वैयक्तिक मायक्रोसॉफ्ट अकाउंट वापरावं, असं का? हा सल्ला खूप मोलाचा आहे. अनेक जण ही चूक करतात. विचार करा, तुम्ही कंपनीच्या अकाउंटवरून सर्टिफिकेशन केलं आणि 6 महिन्यांनी नोकरी बदलली. की ते अकाउंट बंद होणार. आणि त्यासोबत तुमचं सर्टिफिकेशनचं रेकॉर्ड सुद्धा जाणार. ते परत मिळवणं खूप कठीण असतं. वैयक्तिक अकाउंट म्हणजे तुम्ही तुमच्या करिअरमधील या प्रमाणपत्रांवर स्वतःची मालकी ठेवता. बरोबर. ते आपलं एक कंपनीचं नाही. अगदी. ते तुमच्यासोबत कायम राहतं. वा, हा खूपच महत्वाचा मुद्दा आहे. तर आजच्या या चर्चेचा आपण सारांश काढूया का? हो, नक्कीच. गिटहब फाउंडेशन सर्टिफिकेशन हे एक बिगिनर लेवल सर्टिफिकेशन आहे, पण ते फक्त डेव्हलपर्ससाठी नाही. नाही. हे प्रामुख्याने कोलॅबरेशनवर लक्ष केंद्रित करतं. 2 वर्षांची वैधता आपल्याला सतत शिकत राहायला सांगते आणि तयारीसाठी मायक्रोसॉफ्टने चांगली साधनं दिली आहेत. बरोबर. आणि याकडे फक्त एक बॅज म्हणून बघू नये. आजच्या जगात सॉफ्टवेअर टीममध्ये बनतं आणि गिटहब त्या टीमवर्कचं केंद्र आहे. हे सर्टिफिकेशन म्हणजे तुम्ही हे सिद्ध करता की मला फक्त कोड लिहिता येत नाही, तर मला टीममध्ये व्यावसायिक पद्धतीने काम करता येतं. खूपच छान पद्धतीने तुम्ही हे सगळं एकत्र मांडलं. पण जाता जाता एक विचार मनात आला. बोला. आपण पाहिलं की अभ्यासक्रमात बेनिफिट्स ऑफ द गिटहब कम्युनिटी नावाचा एक 10% महत्वाचा भाग आहे. यात ओपन सोर्स, इतरांकडून शिकणं या गोष्टी येतात. यावर आधारित एक विचार असा की या परीक्षेत तपासल्या जाणाऱ्या तांत्रिक कौशल्यांच्या पलीकडे गिटहबसारख्या मोठ्या डिजिटल समुदायाचा एक चांगला नागरिक असण्याचा खरा अर्थ काय असू शकतो. म्हणजे चांगला फीडबॅक देणं, इतरांच्या कामाचा आदर करणं, नवीन लोकांना मदत करणं. हो, ही कौशल्य कोणतीही परीक्षा तपासत नाही. नाही तपासत, पण करिअरच्या लांबच्या प्रवासात हे न तपासले जाणारे सॉफ्ट स्किल कदाचित परीक्षेतल्या तांत्रिक कौशल्यांपेक्षा कितीतरी अधिक मौल्यवान ठरू शकते की नाही, यावर विचार करायला हवा.